नमस्कार. आपण पाहतोय अमेरिका इस्रायलचं इराणसोबतचं युद्ध आणि आज आहे दिवस 39वा. हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे कारण एक अल्टिमेटम, एक अंतिम मुदत आज संपणार आहे. चला तर मग या निर्णायक क्षणी नक्की काय घडतंय हे समजून घेऊया. सुरुवातच करूया अध्यक्ष ट्रम्प यांच्या एका थेट आणि खरं तर गंभीर इशाऱ्याने. त्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण देश एका रात्रीत संपवला जाऊ शकतो आणि ती रात्र उद्याची असू शकते. आता या एका वाक्यावरूनच कल्पना येते की हा संघर्ष किती टोकाला पोचला आहे. साहजिकच संपूर्ण जगाचं लक्ष आता इकडे लागलं आहे. चला या प्रकरणात जरा खोलवर जाऊया. या सगळ्या संकटाच्या केंद्रस्थानी आहे अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिलेला एक अल्टिमेटम, आणि याच अल्टिमेटममुळे परिस्थिती इतकी स्फोटक बनलीय. हीच आहे ती वेळ, 39व्या दिवसाची अंतिम मुद्दत. घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत आणि त्यासोबतच तणावही वाढतोय. तर व्हाईट हाऊसने इराणसमोर काही स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत. पहिली आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा सगळ्या जहाजांसाठी उघडा. आणि जर असं झालं नाही तर काय होईल? तर थेट धमकी दिली आहे की इराणचे सर्व 20 प्रकल्प, प्रत्येक पूल आणि इतर जे काही महत्त्वाचं नागरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यावर हल्ले केले जातील. म्हणजे हे फक्त इशारे नाहीत, तर थेट हल्ल्याची शक्यता आहे. आता वळूया याच्या राजनैतिक बाजूकडे. आणि इथे खरी गंमत आहे. दोन्ही बाजू केवळ अटी शर्तींवर चर्चा करत नाहीत, तर त्यांची मूळ उद्दिष्टच इतकी वेगळी आहेत की त्यातून एक राजनैतिक कोंडी निर्माण झाली आहे. बघा, एका बाजूला अमेरिका म्हणते की 45 दिवसांची तात्पुरती युद्धबंदी करू आणि मग पुढे बोलू. तर दुसरीकडे इराणची मागणी आहे की युद्ध कायमस्वरूपी संपवा, भविष्यात हल्ले होणार नाहीत याची हमी द्या आणि सगळे निर्बंध हटवा. आता या दोन प्रस्तावांमधली तफावत इतकी मोठी आहे की कुठलाही करार होणं जवळजवळ अशक्यच वाटतंय. या सगळ्या तणावात संघर्षाला एक नवीनच आणि आधुनिक वळण मिळालंय. ते म्हणजे इराणने आता माहिती युद्ध आणि सोशल मीडियाचा वापर सुरू केलाय. आणि हे जे काही ऑनलाईन ट्रोलिंग चाललंय ना, हा एका मोठ्या रणनीतीचाच भाग आहे. इराणचे वेगवेगळे दूतावास अमेरिकेच्या वक्तव्यांची अक्षरशः खिल्ली उडवतायत. कोणी म्हणते की अमेरिका फक्त हॉलिवूडच्या सिनेमातच युद्ध जिंकते, तर कोणी म्हणते की ट्रम्प एखाद्या हट्टी मुलासारखे वागत आहेत. म्हणजे विचार करा, जणू काही एखाद्या व्हॉट्सॲप ग्रुपवरच रोस्टिंग सुरू आहे. बरं, ही झाली राजनैतिक आणि ऑनलाईन लढाई. आता आपण वळूया जमिनीवरच्या भीषण वास्तवाकडे, जिथे खरा लष्करी संघर्ष पेटला आहे. इराणमध्ये विध्वंस सुरू झाला आहे. पायाभूत सुविधांवर हल्ल्याच्या ज्या धमक्या दिल्या जात होत्या त्या आता वास्तवात उतरल्या आहेत आणि त्याचे परिणाम खूपच भीषण आहेत. हा संघर्ष आता फक्त इराणपुरता राहिलेला नाही, तो सीमा ओलांडून पसरतोय. सौदी अरेबिया आणि बहरीनसारख्या देशांमधील महत्त्वाचे दुवेही धोक्यात आले आहेत. हे युद्ध आता फक्त जमिनीवर नाही, तर लोकांच्या मनातही भीती निर्माण करतंय. थेट इराणी नागरिकांना धोक्याची सूचना दिली जात आहे आणि हे भविष्यातील हल्ल्यांचे स्पष्ट संकेत आहेत. हे आकडे या युद्धाची भीषणता दाखवून देत आहेत. UAE आणि सौदी अरेबिया शेकडो मिसाईल्स रोखत आहेत. शारजामध्ये हल्ले झाले आहेत. इराणमध्ये 1900 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे सैनिक जखमी झालेत आणि इस्रायलमध्येही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. हा हिंसाचार थांबायचा नाव घेत नाहीये. आता एक पाऊल मागे येऊया आणि पाहूया की या एका प्रादेशिक संघर्षाचे पडसाद केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित नसून संपूर्ण जगावर कसे उमटत आहेत. $111 प्रति बॅरल. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला किती मोठा फटका बसलाय हे हा एकच आकडा स्पष्ट करतो. युद्ध सुरू झाल्यापासून तेलाच्या किमती 50% अधिक वाढल्या आहेत. आणि याचा परिणाम जगभरात दिसतोय. दक्षिण कोरियाला इंधन सुरक्षित करावं लागतंय. भारतात LPGचं उत्पादन कमी झालंय. पाकिस्तानला बाजारपेठा लवकर बंद करावे लागत आहेत आणि श्रीलंकेला तर प्रचंड मोठं ऊर्जा अनुदान द्यावं लागतंय. थोडक्यात काय, तर या युद्धाच्या झळा सगळ्यांनाच बसत आहेत. या आर्थिक दबावांसोबतच आंतरराष्ट्रीय समुदायाकडून, विशेषतः UN कडून संभाव्य युद्धगुन्ह्यांबद्दल गंभीर इशारे दिले जात आहेत. त्यामुळं परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. चला पुन्हा एकदा त्या अल्टिमेट मुदतकडे येऊया. अंतिम मुद्दत जवळ येत चालली आहे, पण तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. मग आता पुढे काय होणार? अमेरिकेच्या धमक्यांना इराणने दिलेलं उत्तर खरंच धक्कादायक आहे. आपल्या 20 प्रकल्पांना वाचवण्यासाठी ते आता आपल्याच नागरिकांना मानवी साखळी तयार करण्याचं आवाहन करत आहेत. हा एक हताश पण तितकाच धाडसी प्रयत्न म्हणावा लागेल. आणि मग इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. हे सगळं चाललंय ते फक्त एक पोकळ धमकी आहे का? की हा फक्त दबाव टाकण्याचा एक प्रकार आहे? की मग हल्ला खरंच अटळ आहे? या प्रश्नाचं उत्तर खरं सांगायचं तर सध्या कोणाकडेच नाहीये. वेळ मात्र थांबलेली नाही.
घड्याळाचे काटे पुढे सरकतायत आणि संपूर्ण जग श्वास रोखून फक्त वाट पाहताय. आता पुढे नेमकं काय होतं हे तर येणारी वेळच ठरवेल.